आज आपण कन्सेप्ट बघणार आहोत रेजिस्टन्स. The resistance level is a price point on the chart where traders expect maximum supply in terms of selling for the stock. Resistance एक अशी लेवल आहे ज्या लेवलवरती स्टॉक मध्ये मॅक्सिमम सप्लाय येतो. म्हणजेच काय, स्टॉक मध्ये सेलिंग येते. सेलिंग आल्यामुळे स्टॉकची जी प्राइस आहे ही प्राइस त्या लेवल पासून डाऊन साइडची मोमेंटम करते. जसं या ठिकाणी आपण बघितलं तर स्टॉकची प्राइस आपल्या रेजिस्टन्स पर्यंत आलेली आहे. ही आपली रेजिस्टन्स लेवल आहे. तर काय होतंय, स्टॉकची प्राइस ही या रेजिस्टन्स पर्यंत येते, सप्लाय येतोय, परत डाऊन साइड मुवमेंट करते. रेजिस्टन्स लेवल पर्यंत स्टॉकची प्राइस परत येते, सप्लाय येतोय, परत एकदा डाऊन साइडची मोमेंटम होते. इथून स्टॉकची प्राइस परत रेजिस्टन्स लेवल वरती येते, डाऊन साइड मुवमेंट, रेजिस्टन्स लेवल, डाऊन साइड मुवमेंट, रेजिस्टन्स लेवल, डाऊन साइड मुवमेंट, रेजिस्टन्स लेवल आणि डाऊन साइड मुवमेंट. इथे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, रेजिस्टन्स म्हणजे ही एक अशी लेवल आहे ज्या लेवलवरती स्टॉक मध्ये सप्लाय चालू होतो किंवा ज्याला आपण म्हणू स्टॉक मध्ये सेलिंग येते आणि ज्यामुळे स्टॉकची प्राइस ही या रेजिस्टन्सला ब्रेकआउट करून अपसाइड जाऊ शकत नाही. आपण आता एक्झाम्पल बघतोय, स्टॉक आहे विप्रो आणि टाइम फ्रेम आहे 1 डे. या ठिकाणी असं लक्षात येईल आपल्याला, 27 फेब्रुवारी 2015 या तारखेपासून 27 नोव्हेंबर 2018 या तारखेपर्यंत स्टॉकने 128 ते 125 ही जी लेवल आहे ही रेजिस्टन्स म्हणून तयार केली होती. तिथे आपल्याला लक्षात येईल, स्टॉकने 128 ते 25 या लेवल पर्यंत एक अपसाइडची मोमेंटम केली. तिथून या स्टॉक मध्ये सप्लाय आला किंवा त्यालाच आपण म्हणूया सेल आला आणि स्टॉकच्या प्राइसने डाऊन साइडची मोमेंटम केली. त्यानंतर स्टॉक एक कालावधी कन्सोलिडेशन मध्ये होता, नंतर डाऊन साइडची मुवमेंट केली आणि परत एकदा स्टॉकने या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल पर्यंत अपसाइडची मोमेंटम केली आणि एक्झॅक्ट रेजिस्टन्स लेवललाच परत एकदा स्टॉक मध्ये सप्लाय आला किंवा सेल आला असं आपण म्हणूया आणि स्टॉकच्या प्राइसने डाऊन साइडची मोमेंटम केली. त्यानंतर परत एकदा स्टॉकच्या प्राइसने रेजिस्टन्स लेवल पर्यंत अपसाइडची मोमेंटम केली, पण इथे आपल्याला लक्षात येईल स्टॉकची प्राइस काही केल्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट करून अपसाइड जाण्यासाठी फेल झालेली. आता या ठिकाणी आपण जो स्टॉक बघत आहोत तो स्टॉक आहे यूपीएल, टाइम फ्रेम आहे 1 डे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल स्टॉकने 18 डिसेंबर 2023 या तारखेपासून 1 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत 600 ते 590 600 ते 590 या लेवलला रेजिस्टन्स म्हणून क्रिएट केलेला आहे. जसं की या ठिकाणी प्राइस अपसाइड आलेली आहे आणि प्राइसने 590 या लेवल पासून रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि डाऊन साइडची मोमेंटम केलेली आहे. परत एकदा प्राइसने डाऊन साइड पासून या ठिकाणी रेजिस्टन्स झोन पर्यंत अपसाइड मुवमेंट केलेली आहे. 600 पासून तिला रेजिस्टन्स मिळाला स्टॉकच्या प्राइसला, तिने डाऊन साइडची मोमेंटम केली. इथून परत एकदा ट्राय झाला, परत एकदा 600 या प्राइसला स्टॉकच्या प्राइसला रेजिस्टन्स मिळाला आणि स्टॉकने डाऊन साइडची मोमेंटम केलेली आहे. या ठिकाणी आपण आता जो स्टॉक बघणार आहोत तो आहे L&Tचा, टाइम फ्रेम आहे 1 डे. या ठिकाणी स्टॉकने 1 एप्रिल 2024 या तारखेपासून 25/9/2024 या तारखेपर्यंत 3900 ते 3815 या लेवलला रेजिस्टन्स झोन म्हणून क्रिएट केलेला आहे. तिथे आपल्याला लक्षात येईल स्टॉकने अपसाइडची मोमेंटम केली आणि या झोन पासून रेजिस्टन्स घेतला, परत एकदा डाऊन साइड स्टॉक आलेला आहे. परत एकदा स्टॉकने अपसाइडची मोमेंटम केली, या झोन पासून रेजिस्टन्स घेतला, स्टॉक डाऊन साइड आलेला आहे. परत एकदा स्टॉकने ट्राय केला, या रेजिस्टन्स झोन पासून रेजिस्टन्स घेतला, डाऊन साइड आला. अपसाइडची मोमेंटम केली, रेजिस्टन्स झोन पासून रेजिस्टन्स घेतला आणि स्टॉकची प्राइस परत एकदा डाऊन साइड आलेली आहे.
या ठिकाणी आता आपण स्टॉक बघणार आहोत. सिप्ला टाइम फ्रेम आहे, डेली टाइम फ्रेम. या स्टॉक मध्ये 4 मार्च 2015 पासून 17 ऑगस्ट 2015 पर्यंत 754 आणि 740, 754 आणि 740 या लेवलला रेजिस्टन्स झोन म्हणून क्रिएट केलेला आहे. इथे आपल्या लक्षात येईल स्टॉकच्या प्राइसने रेजिस्टन्स झोन पर्यंत मुवमेंट केलेली आहे, रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साईडची मुवमेंट झालेली आहे. परत एकदा स्टॉकने रेजिस्टन्स झोन पर्यंत एक ट्राय केला, सप्लाय आला, परत डाऊन साईडची मोमेंटम झाली. या ठिकाणी स्टॉकने परत एक ट्राय केला, रेजिस्टन्स झोन पर्यंत गेल्यानंतर परत स्टॉकमध्ये सप्लाय आलाय, सेल आलेला आहे आणि स्टॉकने डाऊन साईडची मोमेंटम केलेली आहे आणि अजूनही स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्स झोनच्या खालीच आहे. अशा प्रकारे हे जे झोन क्रिएट होतात यांनाच आपण रेजिस्टन्स अशी टर्म वापरतो. रेजिस्टन्स हा जो झोन आहे तो. आता आपण जो स्टॉक बघणार आहोत तो आहे एशियन पेंट. टाइम फ्रेम आहे, डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल 27 सप्टेंबर 2021 पासून 27 सप्टेंबर 2024 या तारखेदरम्यान स्टॉकने 3580 आणि 3400, 3580 आणि 3400 या झोनला रेजिस्टन्स म्हणून क्रिएट केलेला आहे. हा झोन या स्टॉकसाठी रेजिस्टन्स झोन म्हणून काम करतो. इथे लक्षात येईल आपल्याला स्टॉकने अपसाईडची मोमेंटम केली, रेजिस्टन्स झोन पासून सेल ऑफ आला किंवा सप्लाय आला. परत एकदा स्टॉकने ट्राय केला, रेजिस्टन्स झोन पासून परत एकदा प्राइस खाली आलेली आहे. परत स्टॉकने ट्राय केला, रेजिस्टन्स झोन पासून प्राइस खाली आलेली आहे. परत एकदा स्टॉकने ट्राय केलाय, रेजिस्टन्स झोन पासून प्राइस खाली आलेली आहे. परत एक ट्राय झाला, रेजिस्टन्स झोन पासून प्राइस खाली आलेली आहे. परत एक ट्राय झाला, रेजिस्टन्स झोन पासून प्राइस खाली आलेली आहे. याचाच अर्थ या झोनने एक परफेक्ट रेजिस्टन्स झोन म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे.